नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। एप्रिल महिन्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नुकसान भरपाई मंजूर केली आहे। मित्रांनो, या निर्णयानुसार राज्यातील तब्बल 11 जिल्ह्यांमधील सुमारे 16,270 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे आणि ही मदत एकूण 14,58,90,00,000 रुपयांची असणार आहे। मित्रांनो, हा शासन निर्णय दिनांक 12 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आला आहे। आता थोडी मागची पार्श्वभूमी देखील समजून घेऊया। याआधी जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात मदत मंजूर करण्यात आली होती। साधारण 166 करोड रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि आता त्याच मालिकेत एप्रिल महिन्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही नवीन मंजुरी देण्यात आली आहे। मित्रांनो, ही मदत लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। आता जिल्हानिहाय आकडेवारी पाहूया। पुणे विभागात सातारा जिल्ह्यातील 28 शेतकऱ्यांना 98,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1,270 शेतकऱ्यांसाठी 1,60,00,000पेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे। पुणे जिल्ह्यातील तब्बल 8,540 शेतकऱ्यांना सुमारे 3 करोडहून अधिक मदत मंजूर झाली आहे। एकूण पुणे विभागातील जवळपास 9,840 शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे। आता छत्रपती संभाजीनगर विभाग पाहूया। नांदेड जिल्ह्यातील 140 शेतकऱ्यांना 9 लाखांहून अधिक मदत मंजूर झाली आहे। धाराशिव जिल्ह्यातील 2,204 शेतकऱ्यांना 2 करोडहून अधिक मदत मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनाही स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे। आणि आता अमरावती विभाग। अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील हजारो शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। मित्रांनो, संपूर्ण राज्यात मिळून ही मदत 14,58,90,00,000 रुपये इतकी आहे आणि ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। आता पुढचा महत्त्वाचा अपडेट असा आहे की लवकरच एप्रिल नंतर मे आणि जून महिन्यातील बाधित शेतकऱ्यांसाठी देखील मदत जाहीर केली जाण्याची शक्यता आहे। म्हणून शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या बँक खात्याची माहिती अपडेट ठेवावी। पुढील अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू नवीन माहितीसह। धन्यवाद मित्रांनो।